जोडणी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको दशा येऊन बांधली अंगी पांगिला नव्हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सत्संगती चुकू नको मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मन भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको विठ्ठल जवळे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या जवळजवळ ज्या ठिकाणी जी सर्व महाराज मंडळी आहेत सर्वांच्या जवळजवळ तो परिचयाचा अभंग आहे नाटाच्या प्रकरणातील गोड असा मोठा अभंग आहे महाराज जरी छोटा असला तरी अभंग मोठा गोड असा सुंदर असा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत त्याचा अतिशय सुंदर असं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आमचे विलास महाराज घुमरे यांनी 3600 किलोमीटरची नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली आपण जर विचार केला खर तर या ठिकाणी त्यांच्या पाठातल्या जवळजवळ 22 आमची महाराज मंडळी होती यावर्षी विशेष असं घडलं की त्या पूर्ण आमच्या मंडळींची परिक्रमा पूर्ण झाली नाहीतर ती परिक्रमा पूर्ण शक्यतो करणं अवघड आहे असं म्हणताय दिंडीत आणि परिक्रमेत फरक आहे दिंडी कशाला म्हणतात आता आपण पंढरपूरची दिंडी करतो ठरवून करतात त्याला दिंडी म्हणतात आणि करून ठरवल्या जाते त्याला परिक्रमा म्हणतात आणि जे काही अहंकारी माणसं आहेत मी करणारच काय होणार नाही मी सशक्त आहे असं काही काही म्हणतात ना मग त्यांना कधी कधी दगा बसतो बरं का नेवासाला मी आता एक 4-5 दिवसापूर्वी होतो तिथे आमचे जयनाथ महाराज आहेत त्यांनी सुद्धा केली आता परिक्रमा ते म्हणजे आमच्यात एक थोडासा अहंकार आहे तो म्हटलं नाही मी करणारच आहे तुम्ही जरी असाच चालायला लागला सुरुवातीला 50-60 किलोमीटर चालायचा 8 दिवस चालला त्यांनी गाव मला सांगितलं पण मला आठवत नाही त्या गावी गेल्यानंतर त्याचे इतके पाय सुजले 8-10 दिवस दवाखान्यात राहिला तिथेच राहिला परंतु त्या डॉक्टरांनाच पण नेमकं यांना काय झालं सुजच कमी व्हायना त्यांची सुजच कमी व्हायना आणि शेवटी सूज कमी नाही झाली आणि त्यांना गावी यावं लागलं म्हणजे ज्या अर्थी या सर्व महात्म्यांची परिक्रमा पूर्ण झाली ते नक्कीच हे महात्मे पुण्यवान आहेत आपण असं गृहीत धरू खर तर नर्मदा मैयाच्या आपल्याला आता मला जे काही मी ऐकलेले अनुभव आहेत थोडेसे मी नर्मदा कशाला म्हणतात नर्मदा मैया परिक्रमा एक तपस्या एक मस्त पुस्तक आहे ते मला ग्रंथ भेटला आणि त्यांनी सांगितलंय नर्म कहते है आनंद दाय आणि दायिनी म्हणजे जी लोकांना कायम आनंद देते तिला काय म्हणतात नर्मदा इतर नद्यात आणि नर्मदा नद्यात फार मोठा फरक आहे आपण तीर्थयात्रेच्या संबंधाने पुढे पाहू परंतु हा अभंग सुद्धा आपण या चिंतनाकरता जो निवडलाय या अभंगासाठी ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे महाराज अमोल महाराज खर तर या अभंगाला चाल लावणं तसं अवघडच आहे परंतु महाराजांनी गोड अशी चाल लावली पाठीमागे त्यांना सुंदर अशी साथ केली आणि सर्वच आपल्या जवळजवळ आमचे महाराज मंडळी आहेत महाराजांनी गोड असा मृदंग वाजवला सर्वच पुरुष वर्ग आहेत माता भगिनी आहेत आता सर्वांचं नावानिशी माझा परिचय नाही परंतु सर्वांचा परिचय
झाला असं गृहीत धरू आणि आपण या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करू. विठ्ठल सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे मानवी जीवनातील सुहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. आपण जर विचार केला तर मानवी जन्माला आपण आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती काही जबाबदारी आहेत, काही भौतिक दृष्टीने आहेत आणि काही आध्यात्मिक दृष्टीने आहेत. आपल्यावरती जबाबदाऱ्या अशा आहेत. पहिली जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे, ती म्हणजे कायम कायम आपण राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे. दुसरी जबाबदारी आपल्यावरती अशी आहे, आपण कायम सामाजिक हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे. तिसरी जबाबदारी आपल्या सर्वांवरती अशी आहे, पर्यावरण हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे. चौथी जबाबदारी सर्वांवरती अशी आहे, कौटुंबिक हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे. आणि पाचवी जबाबदारी सर्वांवरती आपल्यावरती अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे आपण आपल्या सुहिताची जबाबदारी घेऊन जीवन जगलं पाहिजे. विठ्ठल पहिली जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे, कोणती? राष्ट्रहिताचा विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे. एक सुविचार मी गोड वाचला होता. त्यांनी असं म्हटलंय, पाणी ना हो तो नदिया किस काम, आंसू ना हो तो आंखें किस काम, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए जिंदगी किस काम. आणि त्याचा दुसरा एक भाव नामदेव महाराजांनी असं सांगितलंय, कारण आपण जर राष्ट्रहिताचा विचार नाही केला, आपण जर चुकीचे वागलो तर त्याचा परिणाम कशावरती होतो? राजावरती. म्हणजे आजच्या बरोबर आहे. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, जर महिला पत्नी चुकीचं वागली तर परिणाम पतीवरती होतो, ज्यांचे झाले असतील त्यांच्यावर. इथं बहुसंख्या आम्ही त्या नाही घेतली, तो परिणाम आमच्यावर जास्त होणार नाही. परंतु शिष्य जर चुकीचा वागला तर परिणाम. त्याच्यामुळे जुनी लोक डायरेक्ट कोणालाही माळा घालत नाही, त्याला चेक करायचे अगोदर. हा, कारण आता काय केलं का आमच्याकडे माळा घाला काही माणसं घेऊन येतात, त्याला धरून आणतात, बाबा याला माळा घाला. म्हणलं का नाही घाला घाला. पण काय कारण? ते लय पेतो म्हणजे असा त्याचा अर्थ नाही. कारण तू जर चुकीचा वागला तर ज्यांनी माळ घातली ना त्यांचं पुढे बसायचं काम आहे. परंतु मला असं वाटतंय, आमच्याकडे जे काही विद्यार्थी शिकायला येतात माझ्याकडे आळंदीत असे मृदंग शिकतात, आणि मृदंग शिकता शिकता ज्यांनी परिक्रमा केली त्यांच्यामुळे गुरुला आहे का मोक्ष आहे. म्हणजे खर तर मुलगा जेवढा चांगला निघाल तेवढा वडिलांना काय होतो? हर्ष होतो. तसे ही माझ्याकडे जे काही मुलं येतात ना महाराज, मृदंग वाजवतात, त्यांना मी काही वारकरी चाली शिकवतो. आणि चाली शिकवता 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 ते अत्यंत सात्विक बनून जातात. संस्थेत पाठला बसली मग त्यांची लाईन लागते. जुनी तर खरी ही आपली पद्धती आहे. हो, अत्यंत महत्वाचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, आपण प्रजेने चांगलं वागायचं, नाहीतर परिणाम कोणावर होतो? राजावरती होतो. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजियाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीने केले घेणे पुरुषांशी. विठ्ठल अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्रहित. आपण कायम आमच्या एका महाराजांच्या मुखातून मी ऐकलं, ही भारत माता किती श्रेष्ठ आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा जे विश्वाला घर म्हटले. आता एखादं घर असतं त्याच्यात खोल्या अनेक असतात ना, तसं माऊलींचं जे घर आहे ना त्याच्यात आणखी अनेक खोल्या आहेत. एक एक देश म्हणजे एक एक खोली आहे. त्यांनी गोड भाव प्रकट केलाय. ते म्हटले, या माऊलींच्या घरातील हॉल कोणता आहे? तर इंग्लंड आहे. कारण आपण हॉलमध्ये कोणत्या वस्तू ठेवतो? ज्या महत्वाच्या किंमतदार वस्तू आहेत त्या कुठे ठेवतो? हॉलमध्ये. तसं इंग्लंडमध्ये किंमतदार वस्तू आहे. शिवाजी महाराजांची तलवार कोणीकडे होती?
असं म्हणतात 1953 ज्यावेळेस फाळणी झाली, एक कोहिनूर हिरा पृथ्वी म्हणजे त्याचा मोलच होत नाही, इतका मौल्यवान आहे तो हिरा. इंग्लंडच्या राणीने भारतातल्या पंतप्रधानांना सप्रेम भेट म्हणून मागितला होता आणि 1953 तो हिरा सप्रेम भेट म्हणून दिला. त्या पंतप्रधानाचं काय नाव? जवाहरलाल नाही, त्यांचं नाव पंडित आहे. त्या महाराजांनी गोड भाव सांगितला, ते म्हणजे ते पंडित नाव कोणी ठेवलं त्याची मला एकदा भेट घ्यायची. असू द्या. म्हणजे आपण थोडक्यात मौल्यवान वस्तू ठेवतो, ते कुठे ठेवतो? हॉलमध्ये. म्हणून त्यांनी इंग्लंडला या माऊलींच्या घराचं थोडक्यात हॉल म्हटलंय. थायलंडला किचन म्हटलंय, कारण तिथं फक्त चालतो तो हॉटेल व्यवसाय. तिथे उद्योगधंदे, शेती वगैरे असं काही नाही. लोक जगात फिरायला जातात, त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात हॉटेल आहे. किचन म्हणजे थायलंड म्हणजे किचन आहे, स्वित्झर्लंड म्हणजे गॅलरी आहे. कारण इतका सुंदर देश आहे. त्या देशात जर आपला व्हिसा पाहिजे असेल तर 75 लाख रुपये आपल्या खात्यावरती पहिले लागतात, तर आपल्याला प्रवेश भेटतो, नाहीतर प्रवेश भेटत नाही. काय काय देश आहेत त्याच्यात कधीही जाता येत. आम्ही तर पाठीमागे एका देशात गेलो होतो, 1 महिना मॉरिशस मध्ये गेलो होतो. तर आमच्याकडून कागदपत्राची चूक झाली होती, तरी सुद्धा विमानतळावरती आमच्या खात्यावर तर रुपये नाही, पण तरी सुद्धा माग करून त्यांनी 1 महिनाभर प्रवेश आम्हाला दिला होता. स्वित्झर्लंड म्हणजे काय आहे? गॅलरी आहे. परंतु त्यांनी शेवट असा भाव सांगितलाय, त्या विश्वाच्या माऊलींच्या घरातलं देवघर जर काय असेल तर तो भारत आहे. भारत आणि त्या भारतात या नद्या, या पर्वत, ही वृक्ष यांची आपण काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. त्यांची आपण परिक्रमा केली पाहिजे. ते अटल बिहारी वाजपेयी तर गोड वाक्य म्हणायचे, यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है, इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की. कुणाचे वाक्य? अटल बिहारी वाजपेयी. इतकी भारत भूमी श्रेष्ठ आहे. विठ्ठल खर तर जगाचा राजा होऊन गेला. काय त्यांचं नाव? सिकंदर. सिकंदराचे गुरु कोण? सिकंदराचे गुरु सॉक्रेटिस. जगातला फार बुद्धिवान माणूस. सॉक्रेटिसांचे 3 शिष्य कोणते? प्लेटो, अरस्तो आणि सिकंदर. 2 बुद्धिवान आणि 1 शूरवीर. तो सॉक्रेटिस इतका बुद्धिवान होता, परंतु जगाबद्दल बोलत असताना त्यांनी एक विचार केला. काय? ते असं म्हणाले, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, क्योंकि मुझे ये पता है मुझे कुछ नहीं पता. जिसको पता है उसको पता लगेगा, नहीं तो कुछ नहीं पता लगेगा. परंतु ऐका, सिकंदराने ज्यावेळेस जग जिंकलं आणि गुरुदेवांच्या दर्शनाकरता गेला आणि सांगितलं, गुरुदेव जग जिंकलं मी, आता भारत जिंकण्याकरता चाललोय, तुमच्याकरता काय आणू? काय गोड उत्तर दिलीत पहा. जगातला बुद्धिवान माणूस म्हणतोय, काय सिकंदर तू जग जिंकलं? म्हटले हो. भारत जिंकण्याकरता चालला? म्हटले हो. मग एक काम कर. काय गोष्टी सांगितलं त्याने, ऐका. कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना, कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. भारतातून काय सांगितलं त्यांनी? एक ज्ञानी गुरु सांगितला. विठ्ठल विठ्ठल. हमारे वास्ते लाना प्रभु भारत से एक गीता, नृपति तुम भूल मत जाना, कहानी राम और सीता. हमारे वास्ते तुम राजन गंगा जल भी ले आना,
जिसे पी पी कर ऋषियों ने गहरे तत्व को छाना, हमारे वास्ते राजन कमल बंशी भी ले आना, बजाकर हम भी देखेंगे कैसा सूर है मस्ताना. 6 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? ज्ञानी गुरु, त्याच्यानंतर गीता, रामायण, गंगाजल, कमल आणि बंश. कुठून सांगितल्या? भारतातून सांगितल्या. एवढा हा श्रेष्ठ भारत आहे. विठ्ठल अत्यंत अशा या भारतात राहून आपण या सर्व निसर्गाची वगैरे काळजी घेऊन मस्त त्याच्या हिताचा विचार करून जीवन काय करायचं, जगायचं. आणि त्यात आपला या महाराष्ट्र म्हणतात. कालच महाराष्ट्र दिन झाला. जगात राज्य अनेक आहेत, मग महाराष्ट्र याला का म्हणतात? एका साहित्यिकाने गोड सांगितले. त्यांनी सांगितले असं म्हटले, देशात राज्य अनेक जरी असले तरी याला महाराष्ट्र म्हणतात. त्याचं कारण असं आहे, देश बाहेरून सुरक्षित आहे सीमेवरच्या जवानामुळे, आणि देश आतून सुरक्षित आहे या देशातील विचारवंतांमुळे. आणि महाराष्ट्रात जेवढे विचारवंत झाले तेवढे भारतात इतर ठिकाणी झाले नाही, म्हणून याला काय म्हणतात? महाराष्ट्र म्हणतात. मस्त राहायचं. पण त्या बापूंच्या मुखातून मी एक गोष्ट ऐकली, आपल्याला धोका आहे ना तो इतरांपासून नाही जास्त. आपली वाट कोणी लावली? जास्त आपणच लावली. त्यांनी ते कुत्र्यानं सांगितलं, म्हणजे एक कुत्रा होता मी गाढव, त्यांची शर्यत लागली पळायची. गाढव म्हटलं मला तुझ्यासोबत शर्यत लावायची गड. कुत्रा म्हटला, अरे मी नाही ऐकणार तुला पळायला, मी नाही ऐकणार. ते गाढव म्हटलं, ऐको किंवा न ऐको पण मला शर्यत लावायची. लागली. काय होतं? 7 डोंगर होते, 8व्या डोंगरावरती राजसिंहासन होतं, त्याच्यावर राजगादी ठेवलेली होती. पळायला सुरुवात झाली, पण कुत्र्याने विचार केला याला मी पळायला ऐकणार नाही. 4-2 गाव पुढे गेले ना मग आपण पळतो. ते गाढव 4-2 गावी पुढे गेलं आणि नंतर कुत्र्याने पळायला सुरुवात केली म्हणून. आणि प्रॉब्लेम तयार झाला. काय? पहिल्याच गावात कुत्र्याची भावकी आणली. नाही कळालं? आमच्या महाराष्ट्रात कसं भावकी कशाला म्हणायचं? किती गोड वाक्य आहे पहा, 2 वाक्यात आहे. भावकी कशाला म्हणायचं? जिच्याशिवाय जगता येत नाही आणि जी नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? भावकी म्हणायचं. किती सोपी वाक्य आहे. कुत्र पहिल्या गावात आलं, भावकी आली, त्यांचा कोणी कान धरला, कोणी पाय धरला, कोणी पोट धरलं. कुत्र बलवान, कुत्र्याने प्रतिकार केला, सगळे बाकीचे मागे लावले. दुसऱ्या गावात घुसलं. तोच प्रकार. दुसऱ्या गावातले भाव, 3ऱ्या गावात, 4थ्या गावात, 5व्या गावात, 6व्या गावात, 7वं गाव करेपर्यंत कुत्र्याचे नाकीने आले हो. सगळ्यांना प्रतिकार करता करता शक्ती खर्च झाली, नाकीने आले. तरी सुद्धा ते बलवान होतं. सगळ्यांचा पराजय करून ज्यावेळेस ते 8व्या गावावरती सिंहासनाकडे त्याने पाहिले ना, तर सिंहासनाकडे पाहिल्यानंतर तिथं जाऊन त्याच्या अगोदर ते गाढव बसलेलं नाही हो, झोपलेलं होतं. एवढे अगोदर केलं. हा. आणि मग कुत्र्याच्या डोळ्यात अश्रू आले. कुत्र रडायला लागलं. त्याने विचार केला, आज मी तर याच्या अगोदर पळत आला असतो ना आणि सिंहासनावरती बसलो असतो तर इथं राज्य कुत्र्याचं असतं. परंतु आता मला, मी जरी बलवान असलो तरी इथं आता मला कुणाच्या हाताखाली नांदावं लागणार? गाढवाचं. तुम्हाला असं वाटतं का मी कुत्र्याचं गाढवाचं सांगतो? आपलं सुद्धा काय आहे? असंच आहे. जाऊ द्या, मुद्दा मी असा मानला होता पहिला. कायम प्रत्येकाने आपण राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगावं. दुसरा मुद्दा होता सामाजिक. याला पुरावे आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी पसायदान म्हणजे सामाजिक हित आहे. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता. हे काय आहे? सामाजिक हित आहे. एक मी गोष्ट वाचली होती, एका राजाने परिषद ठेवली होती. काय? जगात सगळ्यात जास्त सामाजिक योगदान कुणाचं आहे? मोठमोठी लोक आली, काही दानशूर धनिक आली, ते म्हटले आमचं आहे. राजावर परिणाम नाही झाला. त्याच्यानंतर काही वैद्य लोक आली, ते म्हटले आमचं आहे. राजावरती परिणाम नाही झाला. फार मोठी मोठी लोक आली, राजावर परिणाम झाला नाही. परंतु शेवटी एक शिक्षक गेले, वयोवृद्ध होते, परंतु चेहरा तेजस्वी होता. आमच्या गुरुवर्य मारुती बाबा पुढेकरांसारखा 93 वय आहे, परंतु चेहरा आणखी कसा आहे? तेजस्वी आहे. मी आमच्या सरपंच काकांनी मला सांगितलं, त्यांनी दुकानात बसतो आपले झाडे का
म्हणजे आता बाबांचा मेंदूची काय चाचणी असते ना, ती चाचणी केली म्हणते पाठीमध्ये. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे या महात्म्याचं वय 93 आहे, पण यांचा मेंदू आहे ना 5 वर्षाच्या मुलासारखा फ्रेश मेंदू आहे. काय विशेष आहे म्हणजे इतक्या वयात पण. त्याच्यामुळे मेंदू जर फ्रेश असला तर चेहरा तेजस्वी मस्त राहतो, वयोवृद्ध असताना सुद्धा. त्याच्यामुळे आमची काही महाराज मंडळी आहेत ना, जी मस्त राहतात, फ्रेश राहतात, मला म्हणतात चांगल्या करतात, त्यांचा चेहरा कसा राहतो, फ्रेश राहतात. खाण्यावर नाही चेहऱ्याचं. आता तुम्हाला किती जरी खायला दिलं ना तर चेहरा तुमच्या पेट फरक पडणार. कारण का? कारण विकल्पनिक चेहरा असा भ्रष्ट होऊन गेला. त्यानंतर सुद्धा काही मुलं आहेत ना, सुरुवातीला शिकायला येतात, त्यांचं मी संगीत राहतो, गाडी सुद्धा मी त्यांनाच वागवतो, जास्त मस्त मोकळे आहेत, फ्रेश आहेत. त्यांचे काही एकदा लग्न झाली, त्यांना तुम्हाला ते म्हणत काय झालं, म्हणून काय नाही झालं, ते लग्न झालं काय होतं, तुमच्या सांगत देतात. आणि तुमचे काही डाव तुम्ही त्यांना शिकवता, आणि ते डाव करत ते आमच्यावर. सगळे तसे नाहीत मला, काही काही प्रामाणिक आहेत, परंतु हा प्रॉब्लेम आहे. मी का बोललो, हे मनात जे चलबिचल आहे त्याने चेहरा काय होतो खराब. शिक्षक होते, तेजस्वी चेहरा होता. ते आल्याबरोबर राजाने विचारलं, काय तुमचं काम? म्हणते मी या लोकांना शिकवण्याचं काम करतो. राजा एवढा प्रभावित झाला, सिंहासनावरून खाली उतरला, ते शिक्षकांच्या पाया पडला, त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवलं आणि लोकांना जबाबदारीने सांगितलं, या जगात समाजाकरता सगळ्यात जास्त योगदान जर कुणाचं असेल तर ते शिक्षक लोकांचं आहे. आणि पुन्हा त्यातली त्यात जी शिक्षक आहेत ना, ते सर्वात श्रेष्ठ शिक्षक आमचे संत आहेत, कारण करुणी सायास शिकविते विठ्ठल. साठी पंते हाती धरली पाठी, पंते हाती धरली पाठी, पंते हाती हरव पाठी साठी विश्वमौलिक ज्ञानोबरांच्या काळात चोखोबारांना मंदिरात प्रवेश होता का? नव्हता. माऊलीने त्यांना कुठं एकत्रित केलं? वाळवंटात एकत्रित केलं. म्हणून आता काही राजकीय लोक म्हणतात हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, परंतु आमच्या महाराजांनी गोड वाक्य वापरलं, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, आम्ही सर्वजण मानतो, परंतु त्यांच्या अगोदर महाराष्ट्र आमच्या माऊलींचा आहे. माऊलीने काय केलंय? सर्व 700 वर्षापूर्वी सगळं मिळवली माली वैष्णव सामाजिक. तिसरा मुद्दा सांगितला होता पर्यावरण. आता ही जी झाडं आहेत नाही तर थोडीशी झाडं आहेत, परंतु तरी सुद्धा आपला हवा त्यांच्यामुळे काय येते स्वच्छ आहे. आता दिल्लीत लोकांना ऑक्सिजन सध्या विकत घेत आहे. पुण्याचं आरोग्य बिघडत चाललंय, मुंबईचं आरोग्य बिघडत चाललंय. तुम्ही खूप समाधानी आहात, जास्त दिवस जगा, कारण हवा तुम्हाला कशी आहे? शुद्ध आहे, स्वच्छ हवा आहे. आता तिकडे जर आम्ही गेलो, गाडीची काच जर उघडली लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर मुंबईत जाताना, तो जो एकदा दुर्गंधा गाडीत एकदा शिरला ना, पुन्हा मग किती लावून किती काय करा निघत नाही. म्हणजे आपण पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे. माता मावल्यांनो, मला एक उत्तर द्या. वर्षातून एक वेळा तुम्ही एका झाडाची पूजा करता, काय त्याचं नाव? वड. वडाचं झाड. का बरं पूजा करतात? हे गिराईक आपल्याला प्रत्येक जन्मात भेटावं. माफ करा गिराईक म्हणतो, पण हे काही काही माता मावल्यात तो त्याचा खरा अर्थ नाही. आमचे संत तर सांगतात की झाडं नाहीत,
आ रे भाई समुद्र नव्हे जग, आ रे भाई वृक्ष नव्हे पण पिंपळ, आ रे भाई तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची आहे. तुम्हा वृक्ष वल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुसुरे. गोडा अभंग आहे तुकोबाराम आमच्या समाधानाचं कारण ते आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये वृक्ष झाड नाही आमचं समाधान असं. एक वैज्ञानिकांनी सांगितलंय, त्यांचं मत असं आहे, ते म्हणतात की एका बाईचा आणि वडाचा संवाद आहे, किती गोड आहे पहा. ते असं म्हणाले, त्याचं शीर्षक असं आहे, वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. काय संवाद आहे? वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. आता गोड किती काव्य आहे, फक्त लक्षपूर्वक काय कळून जाईल तुम्हाला. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वडदादा पूजा पदरात घे, जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई, तुला खरंच मानलं पाहिजे. बाई म्हणाली, काय करणार वडदादा, खूप विचार केला, पण हाच नवरा राहू दे. म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली, म्हणून माय मला तुझी फारच दया आली. बाई म्हणाली, वडदादा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला, कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं. कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं, म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे वडदेवा, मी काय कमी नाही. तुम्हाला तर माहिती आहे वडदेवा, मी काय कमी नाही. बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. ज्यांचे दिले त्यांनी हात फिरून घ्या. अधूनमधून गुरगुर करतात, अधूनमधून गुरगुर करतात. मी थोडस ऐकते, एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही. म्हणून आतून आला आवाज कुठून आला होता पहा. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, कारण एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही. तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटे हास्य केले आणि सांगितलं, बाई तात्पर्य किती गोड आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका. वयोवृद्ध झाडाने गडगडाटे हास्य केले आणि वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. तात्पर्य ऐका. शेवटी वडाने सांगितलं, बाई हा विनोद जाऊ दे, हा संवाद जाऊ दे आपला, फक्त एक लक्षात ठेव, काय? न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. जे वृक्ष लाविते सर्व काळ, दयावरी छत्राचे मल्हार, दयावरी छत्राचे मल्हार, हे ईश्वराशी अर्पते फळ, हे ईश्वराशी अर्पते फळ, हे पूजा होती सवा, पूजा होती सवा, हे पूजा होती धाताती, पूजा होती धाताती. दाने दोरा उदक दाने, उदक दाने, जे ईश्वराशी अर्पित फळ ते पुत्रवत होईल ना. वा नंबर वा गोड प्रमाण होता. खरं तर पर्यावरणाचं काय आहे आणि आध्यात्मिक हा
पण वैज्ञानिक सुद्धा सांगतात की झाडं किती आवश्यक आहे. म्हणून तर आपल्या बाळाला सांगतात गोड सांगितलंय ना ते 18 भार वनस्पती बाजूच्या नदी या वनस्पती हे म्हणजे काय तर पूर्वीराज वैभव आहे. पर्यावरण रक्षण. चौथा आहे कौटुंबिक. ज्यांचे लग्न झाले मला खरं सांगा या माता मावळ्या तुमच्यासोबत एका क्षणात सोडून आल्या लग्न झाल्याबरोबर. त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? तुम्हीच ना. आहे की नाही? घ्यायला पाहिजे ना. काही काही लोक माना हलवतात पण घेत नाही. माना हलवतात पण जेव्हा कारण काय काय माता मला सांगतात की आमचा स्वभाव कसा आहे किती त्रास देतात. तुकोबारायांनी अशा लोकांना शिव्या दिल्या जे कुटुंबाची काळजी घेत नाहीत ना गातात. मला काय काय लोकांना शायनिंग मारायचा नाद आहे. कडक कपडे घालणार आणि नुसतं लोकात फिरणार. घरी लेकर मला घरी रांडा पुढे म्हणते उपवासी आणि सांगेल लोकांपासून थोरपणा. लोकांनी जर ठरवलं तुझ्या घरी येऊन पाहायचं तर काय दाखवशील रे? काळ कोंडे नेऊन या घरात दाखवली काय आणि काळ कोंडाचा आहे चुकवू. कौटुंबिक जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. मी ऐकलं पाहिजे का कोणत्या तरी देशात आहे म्हणे तिकडे लग्न झाल्यानंतर बाया नाहीत महिला नाहीत नांदायला जात. महिला नाही तर गडी तिकडे पाठवतात. कोणता देश आहे मला माहिती नाही. जर सर्च केलं तर तुम्ही मला सांगा. आपण सुद्धा मीडिया नाही काय नाही पण आपण मोदीचे विनंती करू आपल्या पंतप्रधानांना. अनेक कामं तुम्ही चांगली चांगली मोठी मोठी केली. जाता जाता एवढा कायदा बदलून जावा असून द्या. कौटुंबिक आणि आपल्या प्रस्तावना माझी संपली. आणि मानवी जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये कायम आपल्या सोयीताविषयी जागा राहायला पाहिजे. परंतु तुकोबरांना काही लोकांनी विचारलं महाराज सोयीत म्हणजे नेमकं काय हो? त्या सोयीताची एक व्याख्या सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या. तीर्थयात्रे जाय महाराज म्हणतात आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. आता या वयात आपलं तीर्थयात्रा जमणं शक्य नाही. या वयात आपली इंद्रिय काय होतात साथ देत नाही. तरुणपणात मस्त काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. या महाराष्ट्रभर फिरत असताना अमोल महाराज एक विचार येत होते. फडकऱ्यांचे उपकार आहे वारकरी संप्रदायावर. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या संस्थेचा जोग महाराजांच्या संस्थेचा जर विचार केला
तर काय या संस्थेने काम केलं, जिकडे जावं तिकडे तरुण माणसं तयार. आता पाठीमागे गोंदियाला गेलो, त्या गावात आतापर्यंत वारकरी संप्रदायाचं पहिलंच कीर्तन झालं, पहिलंच कीर्तन. आणि कीर्तन सुरुवात केल्यानंतर मध्येच लोक उठायचे, चपला घालायचे, बाथरूमला जाऊन यायचे, पुन्हा येऊन बसायचे. 2 तास केलं. मग आपला म्हणलं संपून टाकाव. नाही म्हणे म्हणले, आणखी स्वयंपाकावर आला ना आणखी 1-2 तास तरुण द्यावं लागलं. 3.5 तास कीर्तन केलं, 3.5 तास. पण तिथे एक आपले जे महात्मे आहेत ना, आमच्या तुला चुकलेले आहे, ते म्हटले युवराज भाऊ काहीच बोलायचं नाही, मस्त कीर्तन तुम्हाला जसं तसं आपलं फक्त बोलत राहा. यांना ज्या वेळेला आपलं कारण हे पहिलंच कीर्तन, यांना काहीच माहिती नाही, आपली सुरुवात आहे. आणि एकदा का यांना गोडी लागली मग आपण आपल्या हिशोबाप्रमाणे करून घेऊ. तर त्यांना आता गोडी लागली, त्यांनी कीर्तन ते पाहिलं. आता त्या गावात पहिलं कीर्तन झाल्यामुळे त्या गावात आता सप्ताह ठरवलं. आपल्या संस्थेचं इतकं काम हे 100 वर्षात होऊन गेले ना, जिकडे जावं तिकडे. बरं, जरी डायरेक्ट संस्थेत बसलेले नसले तरी सुद्धा इकडे जे काय आहेत ना ते संस्थेला मानणारे आहे. म्हणून आपल्या पण काही लोकांनी जे आपले संसद नसले त्यांना फार झेल करायचं नाही, त्यांना पण आपण आपलं, कारण ती सुद्धा काही काही भागात खूप चांगले काम करतात. आता मी ज्यांच्याकडे रात्री मुक्काम केला उद्धव महाराज मंडळी, ते डायरेक्ट संस्थेत बसलेले नाही, परंतु संस्थेविषयी फार त्यांना प्रेम. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज त्यांचे गुरु संस्थेतलेच, त्यांच्याकडे ते होते. तर अन्नपूर्णा योजना सुरू झाली ना, तर महाराजांचे पहिल्या महाराजांचा 1 लाखाचा आकडा. आणि तिथे सुद्धा ध्रुव महाराजांचा त्यांच्या मंदिरात त्यांनी फोटो लावला. म्हणून संस्थेला फार मोठं काम झालं. तरुण माणसं काय झाली, तयार झाली. आणि म्हणून त्याचाच परिणाम या 22 मंडळीने काय केली, या वर्षात परिक्रमा यांची पूर्ण झाली. आता पुढच्या फार मोठी आहे जाणारी. मला काही विद्यार्थी भेटली, माझी बऱ्याच दिवसाची इच्छा आहे कधी नर्मदा पूर्ण करून घेईन तर घेऊ. कारण मुलं आहे जवळजवळ आळंदीच्या ग्रुपलाच 500-700 पोरं आहेत क्लासला, इकडे नेवासाला 200-300 आहेत. मग सारा पूर्ण वेळ त्या मुलं शिकवण्यातच जातो. 8-10 तास बसलो की पूर्ण वेळ त्याच्या करतच जातो. आणि 4-8 दिवस लयतले वेळ भेटतो कधीतरी. जर जास्त वेळ काढा तर मग त्यांच्या आता परीक्षा असतात, दिवाळीच्या पहिल्या परीक्षेचा असतात. म्हणून आता 25 वर्ष झालं होत आलं समजा मी आळंदीला गेलो, त्याच्यातले 19-20 वर्ष झाली हे क्लास घेण्याचं काम रेग्युलर चालू आहे. तो एक माझा छंद आहे, परंतु त्याच्यातून आता मी करतो विचार, माझी एक एवढी इच्छा आहे की परंतु हे संत महात्माचे परिक्रमा आमच्या महाराजांनी काही अनुभव मला सांगितले. नर्मदा मैयाचे काही वैशिष्ट्य आहेत. एक तर तीर्थयात्रेचेच वैशिष्ट्य आहे. पहिलं जर तीर्थयात्रा जर आपण केली तर बौद्धिक विकास होतो. तुम्ही जर फिरले नाही ना तर तुमची बुद्धी तेवढीच राहते. गावात जे लोक जास्त भांडतात ना त्याचा तुम्ही सर्वे करा, फिरलेले असतात. ते गावातल्या गावात डोकं लावतात जास्त, कारण त्याचं कारणच तसं आहे. तिथे जास्त फिरलेले नाही. गावंढळ आता काय माफ करा, परंतु काही लोक आपल्या पायाला भेटतात ना, भौतिकतेने फार श्रीमंत आहे, परंतु अजिबात वागण्याचं त्यांच्याकडे काही नॉलेज नाही. आम्ही जरी एखाद्या घरी गेलो ना, आता प्रसंग येतो ना, तसंच पुढे तोंडात असं उभे राहतात, असं वाटत नाही. म्हणजे अजिबात संस्कार नाही. त्यानंतर कसं वागायचं काय. आपण जर पश्चिम महाराष्ट्रात इकडे तिकडे गेलो, इकडे सुद्धा काही आले की लोक आपल्या विनयाने येतात. फिरण्याचा परिणाम असतो. आमची जी महाराज मंडळी आहेत ना, जिकडे जाईल तिकडे त्यांना लोक मान सन्मान का देतात, कारण त्यांचा बौद्धिक विकास. आणि या जगात या बौद्धिक विकासाला किंमत आहे, तीर्थयात्रेने. मला खरं सांगा, आता भारतात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? कीर्तनात बोलायचं नसतं कोण? अंबानी. आता पुन्हा खरं सांगा, इथं एकाच्या तरी खिशात अंबानीचा फोटो आहे का? माणूस किनारा तुम्हाला एखाद्याच्या खिशात आहे का फोटो? तर घरी कोणाच्या? देशातला श्रीमंत माणूस आहे, एकाच्याही घरी एकाच्याही खिशात फोटो नाही. परंतु इथं जेवढी माणसं आलीत ना, या जबाबदारीने गादीवरून सांगल, इथं एकही माणूस असा नसेल की त्याच्या घरात आमच्या माऊलींचा फोटो नाही. काय बौद्धिक विकास आहे. माऊली तर ज्ञानी आहेतच, परंतु मला मुद्दा असा आहे, माऊलींनी सुद्धा नामदेव महाराजांना विनंती केली होती की महाराज मला तुमच्यासोबत तीर्थयात्रा करायची.
भूतळीची तीर्थे पाहावे नयने, आणि असे अर्थ म्हणे विष्णुदास. माणूस असा फिरत राहिला. आता आमच्यासारखे लोक हुशार का होतात? लोक फिरतात कारण अंदाज असतो सगळा. आता माझ्या जीवनात असं कटकटी कुठं होतच नाही शक्यतो, की लय जोरात हाणामारी झाली होती, झाली नाही प्रसंग आलाच नाही माझ्यावर, आणि आला तरी तेवढा अवसर नाही. पण होत नाही ते शक्यतो. म्हणजे बोला म्हणजे तरी एकटं जायचं, त्याला आपलं समजून घ्यायची क्षमता फिरल्यामुळे तयार होत. माणसं ऍडजस्ट करता आले पाहिजे. असे काही आम्ही रात्री प्रसंग पाहिले. रात्री 10-5 वर्षांचा प्रवास करतोय ना, आमच्या समोर माणसं मेलेली, रोडला ऍक्सिडेंट झालेले, ट्रॅफिक जाम झाले. पोलिस येईपर्यंत आम्ही ट्रॅफिक सोडली तिथे. पोलिस नंतर आली, पण हायवे जाम झाले ना. मग आमच्या पोषकाकडे लोक पाहतात. आणि आमचे एक महाराज आहेत, त्यांना तर एकच पाय आहे. हा, मग आम्ही 2-4 जणांनी खाली हातात व्यवस्थित घेऊन, कोणाला माझं इकडून जा, कोणाला माझं थांबा. लोकांनी ऐकलं हो रात्री 1:30-2 वाजता. काय झालं महाराज? म्हणलं की ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही असं जा, थांबा थोडं. ऐकलं म्हणजे मी का बोलतोय? असं मस्त राहायचं. तीर्थयात्रा आपण करत राहिलं ना, म्हणजे ज्ञान वाढतं. दुसरं कारण म्हणजे आसक्ती थोडी कमी होत जाते. माणसं फिरत राहिले ना, माणसाला कळतं की अरे आपलं करते फार पुढं आहे. आणि आपण जर नाही फिरलो तर आपल्याला ते पाहायला माणसं भेटत नाहीत. एक माणूस आता आम्ही पाहिला, एक 10-12 दिवसापूर्वी कीर्तन केलं त्यांच्याकडे. गोरे नावाचा माणूस आहे चाकण, जवळ 25 एकर त्याची प्लॉटिंगची जमीन आहे. अब्जाधीश, नुसता कोट्याधीशही नाही. त्यांचं वय आता 67 आहे. त्यांच्या आईचं वय आहे 106. ती म्हातारी आणखी चांगली चालते. आणि 67 वर्षात त्यांनी मला सांगितलं, महाराज आणखी एकदा सुद्धा मला थंडी ताप सुद्धा आली नाही, दवाखाना तर लांबच राहिला. मी म्हटलं तुम्ही करता काय? तुम्ही काही नाही महाराज, मी काय करत असतो, चालत असतो. कधी आळंदीला जातो, कधी देहूला जातो. म्हणजे थोडी जरी तीर्थयात्रा तुम्ही जर केली तर केवढा मोठा फायदा आहे. चॅरिटेबल विकास होतो. आणि अनेक कारण आहेत, परंतु त्यातली त्यात आज आपण नर्मदा मैयाचं चिंतन करतोय. म्हणून ही परिक्रमा काय विशेष आहे बरं? कारण बाकीच्या नद्यात आणि नर्मदा मैयात फरक आहे. 7 कल्प झाले या नदीचा, आणखी लय झाला नाही. 7 कल्प जग पुरं नष्ट झालं तरी नर्मदा मैया काय होते? नष्ट होत नाही. आणि परिक्रमा इतर नद्यांची नाहीच. माणसं भेटत नाहीत परिक्रमा इतर नद्यांची, फक्त नर्मदा मैया. त्यातली त्यात आपण पुराणाचा जर विचार केला तर नर्मदा पुराणच आहे, बाकी नद्यावरती पुराण नाही. अनेक वैशिष्ट्य आहेत. नर्मदा मैया अशी आहे की ती भक्तांना सांभाळून नेतो, जपून त्याची वागणूक. मला कालच आमचे हे कुंदन महाराज होते गाय, हा काल सकाळचं ते गायला होते. आणि त्यांना मी थोडं प्रवासात आणलं. ते म्हटलं युवराज भाऊ, मला इतके अनुभव आहे. त्यांचं लग्न आहे 9 तारखेला आता. पण ते मला म्हटलं पुढे या, सावलेलं आहे. अमोल महाराज, तुम्ही मला काल येताना मी चर्चा करत होतो त्यांच्यासोबत. ते म्हटले आता मी लग्न झाल्यानंतर पण माझी जोडी मिळायची इच्छा आहे. अनुभव कसे असतील का? ते म्हणजे मला पोहता येत नव्हतं आणि काही पोहता येत नाही त्यांना. आणि परिक्रमा करत असताना एकटेच होते. आणि कुठंतरी एक कपार अशी होती, फक्त पायी चालताना एवढाच रस्ता होता. हा, मग तो तेवढाच रस्ता होता. ते म्हटले मी त्याच्यातून घसरलो, पाण्यात पडलो. पाण्यात पडल्याबरोबर घाबरलो मी. असे हातपाय केले आणि माझे बोट बरोबर तिथं एका किनाऱ्याला असे मातीत रोवले. आणि तसंच हळूहळू मी काय झालो, वरती आलो आणि वाचलो. त्यांच्या डोळ्यात काल अश्रू आले होते. ते म्हटले युवराज बाबा, आम्ही चाललो होतो ना, दुसरा अनुभव असा, मला डायरेक्ट असा वाघ माझ्या जवळ आहे असं मला जाणवतो. जवळपास कुठेतरी तो चालतोय, मला काय तर त्याचा आवाज येत होता त्याचे. पण तुम्ही नर्मदे हर करत पुढे चालत होतो. अशा अनेक अनुभव आहेत. आमचे जंगली शास्त्रींनी एक अनुभव सांगितला. बरं, जे ज्याला पाहिजे ते त्याला भेटतं म्हणे. एका माणसाला मोसंबी आवडत होती. आता मोसंबी आवडते तर मग त्याला कोण देईल तिकडे? मग त्याच्यात चांगले 15-20 माणसं होते तीर्थयात्रा करत असताना. पण एक मुलगी आली आणि शेवटची
फाक तिच्याकडे राहिली होती मोसंबीची. त्या मुलीने सगळे माणसं जाऊन दिले आणि मोसंबीची फाक फक्त ज्याला आवडत होती ना त्याच्या हातात. म्हणजे असे आता या महात्म्यांना तर अनेक आहेत. पुन्हा त्यातलं विशेष असं आहे, कधी कधी असं होतं जे माणसं भेटू नये ना ती काय भेटू कधी कधी राहत नाही. त्यांनी मला मागे सांगितलं, म्हणले दिवसभर काय काय माणसांसोबत चालतात ना ती चांगली असतात. असं वाटतं मुक्कामाला यांच्यासोबत आपण आराम करू, परंतु त्यांची नाही आमची भेट होत नाही. आणि कधी काही काही वेळेस असं वाटतं काही काही माणसं खूप भांडखोर असतात. असं वाटतं कधीच भेटू नये, ते संध्याकाळी शेजारीच जय हरी आहे की नाही. हा म्हणजे असे शेकडो अनुभव आहेत. म्हणून नर्मदा माईची परिक्रमा फार श्रेष्ठ आहे. विठ्ठल आता या सगळ्या आपण गंगा म्हणजे असं म्हटलंय सगळ्या नद्यांना एक गंगाच म्हणतो आपण. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या. आता त्र्यंबकेश्वरला नाव काय आहे? गोदावरी आहे ना, पण तिला सुद्धा काय म्हटलंय? वाचे म्हणता गंगा गंगा विठ्ठल. गंगा म्हणायची ती काय आहे? ती एक पद्धती आहे. खरं तर आपण या महाराज या काही बर या पुढे या. आपण स्नान करतो एका भांड्यात, त्याला काय म्हणतात तिकडे? स्नान करतो एक भांडा असतं ते आता गाडीत कीर्तन ऐकलंय का? त्यांनी सांगितलं गंगाळ असा दीर्घ उच्चार केला. पण लोकांचं पार वाटोळं करून टाकलं होतं. गंगाळच मध्ये उघडायचं. माझ्याकडे आहे ते पण गंगाळ म्हणतात. बऱ्याचशा साहित्याचं तुम्ही वाटोळं करून टाकलं. लोकांचे भगुन काढले. त्याला मी जुनं नाव ऐकलं ना, त्याला बहुगुण म्हणायचं. म्हणजे अनेक पदार्थ त्याच्यात काय होतात त्याला बहुगुण म्हणायचं. लोकांनी डायरेक्ट भगुनच करून टाकले. मुद्दा आपला असा होता की परिक्रमा अतिशय शंकराचार्याने नर्मदा अष्टक केलं. शंकराचार्यांना गुरूंची भेट पण कुठे झाली? नर्मदेच्या किनाऱ्यावरती झाली. ते नर्मदा अष्टक मला नर्मदा पुराणामध्ये मी ते पाठांतर केलं. आता पूर्ण श्लोक आठवणार नाहीत. त्यांनी असं म्हटलंय, सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौ मलौध भार हरि सर्व तीर्थ नायकम सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्र वाकशर मध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापभूत भूतला. हा जो संसार सागर आहे ना फार मोठा आहे. महागभीर नीरपूर पापभूत भूतलम ध्वनत समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मृकंड सूनु हरणे दे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्याच्या अगोदर राहिले गतम तदैव मे भयम त्वदंबु वीक्षितम यदा मृकुंड सूनु शौनकासुरारी सेवी सर्वदा. भवाब्दी दुःख वर्मध्ये पुनर्भवाब्दी जन्मजन भवाब्दी दुःख वर्मध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता सनत कुमार अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादी पूजितम सुलक्ष लक्ष तीर धीर पक्षी लक्ष पूजितम वशिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादिशर मध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता सनत कुमार नाचिकेत कश्यपाति षटपदय है धृतम स्वकीय मानसेषु नारद आदि षटपदय है रविंदुरंति देव देव शर्मदे नमामि देवी नर्मदे.
अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम दायकम विरंची विष्णु शंकर स्वकीय धाम वरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अहो मृतम सोनम श्रुतम महेशके शजातते किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप ताप हारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. शेवट इदम तु नर्मदाष्टकम त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरंतर नयांति दुर्गतिम कदा सुलभ्य देह दुर्लभम महेश धाम गौरवम पुनर्भवा नरान वै विलोकयन्ति रौरव. बरं झालं बा, आता म्हणजे आजचं कीर्तन सफल झालं. नर्मदाष्टक म्हणजे शंकराचार्याने गोड नर्मदा मैयाचं वर्णन केलं. सगळ्या भक्तांना ती पार करते. कितीही पापी असू द्या, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम. नर्मदा मैयातले काय करते? जगल्लये महाभय सगळ्या गोष्टीतून नर्मदा मैया आपल्याला काय करते? पार करते. नर्मदा परिक्रमा हे काय आहे? श्रेष्ठ आहे. तुम्हाला जरी हे नर्मदाष्टक कळालं नसलं तरी तुम्ही गंभीर झाले होते ना. काय केलं काय श्लोक मला नुसतं गंभीर होतं, काहीच कळत चाललंय काय. म्हणून जुने आमचे एक महाराज सांगायचे, आमचे गुरुवरे महाराज तर नेहमी पाठात सांगतात, रखमाजी महाराज पैठणला सांगायचे की काही काही गोष्टी आपण एक 4-2 मिनिटं वरती चालणं ठीक आहे, पण काही काही गोष्टी लोकांना कळणं असं सांगितलं पाहिजे. काय काही कीर्तनाचं आणि काय काही लोकांचं असं जमीन आसमानचं अंतर राहतं. ते 2 तास नुसते आळ देणार, इकडे तिकडे पाहणार. असू द्या, हे नर्मदा मैयाचं अष्टक आहे. आणि अत्यंत ही जर आपण परिक्रमा केली तर आपल्या जीवनामध्ये हे खरं सोयीत आहे. आपण त्याचं चिंतन करतोय. जवळ हे सगळं, पण ती परिक्रमा कधी करायची? जवळ हे सगळं सिद्ध आहे. लोक नामचिंतन सुद्धा करतात ना, ते कधी करतात? पार टेकल्यावर. आता सुद्धा लोक कीर्तनात बसले 2 तास, जास्त टेकली ते उठताना पहा काय म्हणतात. म्हणजे आपण मस्त तारुण्यात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. आता सिद्धही काही काही लोकांचं आपण जर पाहिलं तर योगी लोक वगैरे ना, त्यांची सिद्धता जास्त राहते. पण आपण संसारिक लवकर परिक्रमा करून घेतली पाहिजे, कारण आपलं काय खरं नाही. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सोयीत आहे. आणखीन एक सोयीताची व्याख्या करतात दुसऱ्या चरणात. असे दुरी ठेला जवकाळ, असे दुरी ठेला हरि गुण गाय ऐक महिला, तव तू हरि गुण गाय ऐक महिला. तव तू हरिगुण गाय. आणि नंतर ऐक वहिला. लवकर करायचं काळ जोपर्यंत, कारण काळाचा आपला अंदाज नाही ना. जर काळाचा अंदाज असताना तर लोक लय मजेशीर राहिले असते, पण काळाचा अंदाज नाही. लोकांना जर कळलं असताना 50 वर्षांनी मरणारे लोकांनी अशी मजा केली असती. पण त्यांना अंदाज नाही. सावता महाराजांचा किती घोडा अभंग आहे. कोणी दिवशी यम येतीचा.
मरणार तर सगळेच आहेत, पण कोण्या दिवशी याचा अंदाज नाही. जो काळ असे दुरी ठेला तो तो हरिगुण गाय ऐक होईल. परमात्म्याचे गुण ऐकायचे, गायचे, ऐकायचे पुन्हा. आणि ते कुठे भेटतात ऐकायला? कथा कीर्तनात भेटतात. कथा कीर्तन आपण काय करायचे? ऐकायचे. आणि जेवढं होईल तेवढं गायचं. मी गातो, हा गायनाचे उडे गायचे, हा आणि ऐकायचे पण. आता आपल्याला समजा आपले गुण परमात्म्याचे आपण कीर्तनात ऐकले म्हणून आपलं बोलता येतं. जे काही कोणत्याच परंपरेत नाही ते अभंगाचे काही अर्थ सांगत नाही. काय काय अभंगाचा अर्थ परंपरेने आपला एक आता जाल्याकडे किस्सा घडला. म्हणजे किती विनोदात्मक काही काही कीर्तनाची परिस्थिती आहे. एक कीर्तनकार आले तिकडे, गायकाला जवळ बोलावून घेतलं. म्हटले तुम्ही मंगल म्हणा. मंगल म्हणजे पांडुरंगाचं बोल. पार्टनर त्यांचे गायकाला म्हटले म्हणा. गायक म्हणजे ठीक आहे, चांगलं आहे. त्यांनी सांगितलं कीर्तन सुरू झाल्यानंतर प्रमाण द्या, कारण मला स्वर नाही बघ, तेवढे द्या. कीर्तन सुरू झालं, अर्धा पाऊण तास झाला, प्रमाणच आहे ना. काय करावं काय करावं. गायकांना राग आला. मग कीर्तनकाराचा विषय चालू होता राम रावणाचं युद्ध. रामाने राक्षस मारले बरं. गायकाला राग आला होता. गायकाने प्रमाण दिलं कोंड कोंडून धरीने जीव. गाड्याला किस्सा आहे जालन्याच्या पलीकडे, पण त्याच्यात ते सुद्धा पाठ नव्हतं. त्याने त्याचा अर्थ लावला काय? तो म्हटला रामाने राक्षस मारले ते असे तसे नाही, असे कोंड कोंडच मारले. त्याचा परिणाम आहे कोणाचं कधी श्रवण केलेलं नाही म्हणून ऐकायचं. विठ्ठल आणि आपण या कथेचं तर आपण नेहमी चिंतन करतो. आपण कथा कीर्तन करून मस्त ऐकले पाहिजे, कारण परमात्म्याचे गुणानुवाद आहे. ऐकायचे, गायचे, याचा आनंद आहे. एका महात्म्याने गोड चिंतन केलंय. कथा कोणाची आहे? देवाची आहे. पण देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कथा देवाचीच आहे, पण तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कशी आहे? त्याने दोन चरणे कशी काढले. काय पहिला निकष आहे? देव एकदा अवताराला आला, काम संपलं की निघून जातो. कथा काय एकदा आली पुन्हा निघून जात, म्हणून देवापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. दुसरा निकष आहे देव आला की स्वतंत्र राहतो. कथा पारतंत्रित राहतो. दरिद्रश्च क्षयी रोगी निर्भाग्य पाप कर्मवान अनपत्य मोक्ष काम सुनयाच्या कथा कुणी दरिद्री रोगी कुणी करू शकतो. तिसरं कारण कथा देव कधी कधी काळरूप होतो, तर कधी कधी कृपारूप होतो. कधी कधी कुणाला मारतो आणि कधी कधी कुणाला तारतो. पण कथा तशी नाही हो. कथा कायम कृपारूप आहे. कथेने कुणाला मारलं एखादं तरी उदाहरण आहे का? नाही ना. आणि अत्यंत महत्वाचा शेवटचा भाव आहे, कथा जरी देवाची असली तरी देवाला सुद्धा आनंद, देवाला सुद्धा समाधी या कथेतच आहे. म्हणून म्हटलंय तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान आणि समाधी लागून उभा कथे. हरी कथेची आवडी देवा करीत सेवा दासाची, करीत सेवा दासाची, करीत सेवा दासाची. हरी कथेची आवडी देवा करीत सेवा दासाची, सकल संत गाथेत उदाहरण आलंय महाराज. शेख मोहम्मद महाराज ते कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता त्याने उडी मारली मंडपला. असं खरी नास्तिक लोक होती. म्हणजे बाबांनी का उडी मारली असं बरं काय विशेष होतं पूर्ण जुना काळ. एकदा उडी मारली त्यांनी तर लोकांनी चर्चा केली. आता नुसतं उड्याच आहेत. एक किस्सा काढला की विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, दीपक तुम्ही सांगितलं का? नाही ना. गाण्याचं कीर्तन होतं. लोकांनी खाली स्वयंपाक करून ठेवलेलं होतं.
आणि त्या कीर्तनकाराने उडी मारली, स्टेजची फळी तुटली. नशीब चांगलं, भातात पडली. शेजारी भाजी होती गरम. म्हणजे उड्या किती कशा मारायचे त्याचं एक काय आहे तंत्र आहे, असू द्या, तो आजचा आपला विषय नाही. मग शेख मोहम्मदाने उडी मारली आणि मंडपला असं सोडलं. खालचे लोक 4 जण म्हणले, का बरं उडी मारली? शेख मोहम्मद म्हणाले, तुकोबारांचं कीर्तन चालू आहे देऊला आणि तिथं मंडप पेटलेला होता. मी तो जाऊन गुजवला म्हणा. काही नास्तिक लोक होते तर म्हणजे सलावर आपण पाहून गेले देऊला आणि पाहिलं तर बरोबर एक मंडपचा कोपरा जळाला, थोडासा पेटलेला. ते परत आले पण त्यांचा संशय मिटला नाही. ते शेख मोहम्मदांकडे आले म्हणजे, महाराजजी तुम्ही इथून जाऊन तिथला देऊचा मंडप गुजवला, मग तुकोबाराच्या कीर्तनात देव नव्हता का? देवाला तो मंडप पेटलेला दिसला नाही का? तर त्यांनी उत्तर किती गोड दिलं पाहतो. ते म्हणाले, तुकोबाराच्या कीर्तनात देव होता हो, पण तुकोबाराचं कीर्तनच एवढं रंगलं होतं, देवाला ती समाधी लागल्यामुळे मंडप पेटीला लक्षातच आलं. तुका म्हणे कथा देवाचे ध्यान आणि समाधी लागून उभा कथे विठ्ठल. आपण ऐकायचं हे खरं अमृत आहे. आपण नर्मदा मैयाचं चिंतन केलं, हे नाम अमृत आहे. म्हणून जवळ काळा असे दुरी ठेला तर हा मंगल मोठा झाला ना, आता उरका वर करा. तू हरी गुण गाय, 2च चरण पाहा, बाकीचं नंतर पाहू. आता तू हरी गुण गाय ऐक वहिला. खरं तर हेच अमृत आहे. परमात्म्याचं कथामृत म्हणजे हे अमृत आहे. तुकोबाराचा गूढ अभंग आहे. विठ्ठल महाराज म्हणतात, अमृतचे जीवन हे कथा अमृत. या जगात 5 अमृत सांगितले कवी लोकांनी. कोणते? समुद्रात निघाला ती एक, चंद्राजवळ आहे चंद्रामृत 2, स्त्रीच्या मुखात आहे, त्याच्यानंतर नागाच्या फणीत आहे आणि स्वर्गात आहे 5. अब्दौ विधौ वधमुखे परिणाम निवासी स्वर्गे 5 आहेत. पण आमचे भक्त सांगतात तिथे नाही. म्हटले कस काय? अरे समुद्रात जर अमृत असतं तर मग तो खारट कसा? चंद्राजवळ जर अमृत असतं तर मग त्याला क्षय कसा? स्त्रीच्या मुखात जर अमृत आहे तर त्याचं सेवन करणारा मरतो कसा? नागाच्या फणीत जर अमृत आहे तर मग विष ओकतो कसा? स्वर्गात जर अमृत आहे तर मग पतन होतं कसं? यांच्याजवळ कुणा जवळच अमृत नाही. ते अमृत फक्त जगात एकाच ठिकाणी आहे आणि ते ठिकाण म्हणजे भगवत भक्तांचा कंठ. योगिया साधले जीवन मनी भाव धरून भला न वंचे त्याला चुकू नको. फक्त भावनेने हे करायचा, कारण भाव बळे आकळे निरमे नाकळे करतळी आवळे. भावे विना देवा गुरु बिना अनुभव कैसा
तीर्थयात्रा करणं सोयीत, परमात्म्याचं नामचिंतन गाणं ऐकणं सोयीत भावनेने. त्याचबरोबर हे आपण धन मिळवलंय ना, जोडून या धन न घाली माती, हे नुसतं मातीत घालू नका. ब्रह्मवृंदे पूजन यती. खर तर काही लोक पर्याय सांगतात कीर्तनाचे दान दर्शा जास्त घेऊ नये, पण लोकांना दान घडवा म्हणून घ्यावी लागते. ब्रह्मवृंदे पूजन पर्याय आहे ना आपल्याकडे, घ्यायलाच नाही पाहिजे, गेलं पाहिजे. काय समजा जे देते बघ तेवढं आपलं स्वीकारायचं मस्त, एक मधला पर्याय आहे हा. ब्रह्मवृंदे, आपल्याकडे जे धन आहे ते काय करायचं, वारकऱ्यांना बरं का द्यायचं. हा जेवढं असेल तेवढं दिलं तरी काही अडचण नाही, म्हणजे एवढंच द्यायचं काही नाही. हो, आणि आजचा आपण सुटला पाहिजे असंही काही नाही. चला आपण 2 चरणाचा विचार पाहिला. खरं तर तीर्थयात्रेबद्दलचा आपला आजचा मुद्दा होता. जोडून या धन न घाले माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती, करी सांगाती चुकू नको. सत्य बोलायचं, सत्यम ब्रूयात प्रियम. काय काय लोकांना चुकूनच खरं बोलले तर बोलले. आमचे एक मित्र आहेत, गायकच आहेत ते, पण लयच खोटा बोलायचा ना. आनंदीत काय झालं, त्यांच्याकडे पैसे उसणे होते, मग लवकर द्यायचे ना, दिले नाही. बरं फोन म्हणजे सध्याला सत्ययुग आहे, फोनमुळे माणूस कुठे आहे ते लगेच कळतो. पहिलं चाटा आणायला जमायचं, म्हातारी मिळून म्हातारा गेलं तिकडे जायचं. पण ते काय झालं, ते रोडच्या गजानन महाराज मंदिराजवळ बसलेले होते, एक झाडामध्ये आडवं. ज्यांचे पैसे होते त्यांनी फोन केला, म्हणजे जय रे. मग त्यांना काय खोटं बोलायचं सवय. ते म्हणले जय रे, कुठं आहेत ते म्हणले मी पुण्यात आलो. पैशाला म्हणला पुण्यात गेले का, ते म्हणले हो ना. कधी गेले, ते म्हणले बराच वेळ झाला. ते म्हणले काय करा, असं सरळ माझ्याकडे पहा, असं इकडे फोन करायला जाऊ दे, फक्त रोडच्या अलीकडे पहा म्हणे, तुम्हाला कोण दिसतंय. म्हणजे का बरं खोटं बोलतात लोक. खोटं बोलू नये, 5-6 गोष्टी करता बोलावं. स्त्री सुनर्म विवाहाची या गोष्टी आल्या, परंतु असू द्या. सत्य आचरण, दया, वागावं हे सत्य, बोलावं हे सत्य, दयाभूती, करी सांगाती चुकू नको. दशा येऊन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राय सत्संगती चुकू नको. चांगल्या संतांच्या संगतीत राहा, काम क्रोध लोभ मोह याच्यापासून दूर राहा. आणि हे जर सगळं का नाही घडलं ना बुवा, मग तू बाकीचं काही जरी कमावलं तर हे काहीच कामाला येणार नाही. अभंगाचं Bye.